बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील 2 विद्यार्थ्यांचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून खासदार प्रणिती शिंदे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत महापालिकेला या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत, साधा झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं। त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय। आता शास्त्रीनगर असेल, जगजीवनराम झोपडपट्टी असेल, पूर्व भाग असेल, सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर 8 दिवसाआड पाणी येत आहे, जे येत आहे ते घाण पाणी येत आहे, मैल मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे, पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे। कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले, त्यांना काही माहीत नाही। खरं तर उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉशआउट झालं पाहिजे, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत, पण हे सरकार ह्याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे। ह्याचा मी धिक्कार करते। वारंवार लोकसभा असू दे, विधानसभा असू देत, आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात। कारण का निष्काळजीपणा, महापालिकेचा, शासनाचा निष्काळजीपणा। मुख्यमंत्री अनेकदा आलेत, उपमुख्यमंत्री अनेकदा आलेत, त्यांचं सरकार आहे, पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत। या गोष्टीचा मी धिक्कार करते। ती मुलगी जी गेली आहे, अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे। असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा, सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत, त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे। कधी डोळे कधी उघडणार, म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होतं आणि एवढं आम्ही बोलत असतो पण निगरगट्ट आहेत ही लोक आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही। वरवर फक्त तरंगतायत, हे झालंय ते झालंय, महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट, गोरगरीब मरतायत, झोपडपट्टी असतील, गावं असतील, तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही, जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे। 8-8 दिवस साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय। काय चाललंय? आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत, त्या ठिकाणी राजकारण सुचतं। हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही आहे। धिक्कार, मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी धिक्कार करत आहे। ताबडतोब इलेक्शन झाले पाहिजेत। इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे। गरमी, उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे, दर 2 दिवसाआड लोकांना पाणी मिळालं पाहिजे। हा माझ्या मतदारसंघाचा विषय, लोकांचा विषय। जगजीवनराम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते आहे। आज इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे। कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून, ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत, हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय। आणि का तर त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही। वा, मला राजकारण करायचं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतंय। मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी?